हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण महा TET जी 2024मध्ये 10 नोव्हेंबर रोजी झालेली आहे, त्यातील पेपर क्रमांक 1 यामधील मराठी या विषयातील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या प्रश्नांकडे. तर पहिला प्रश्न आहे, संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? तर उत्तर आहे दुर्दैव, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे? तर डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. हा जो पर्याय आहे, हा पर्याय अकर्मक कर्तरी प्रयोगाचा आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे 2ऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर म्हण अशी आहे, भपका भारी खिसा खाली. तर म्हण अशी आहे, भपका भारी खिसा खाली. तर त्यातील दुसऱ्या क्रमांकाचे अक्षर आहे प आणि 7व्या क्रमांकाचे आहे स. तर पसा असा होतो शब्द. या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 2 ओंजळ. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? अधोरेखित आहे भीतीदायक संकटाचा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंडांतर. अलंकारिक शब्द असणार आहे गंडांतर. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाण्यांची चवड. हा जो पर्याय आहे, हा पर्याय अयोग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? तर पर्याय क्रमांक 3 तर काय आहे? तर माधुरी अजिबात मठ्ठ नाही. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायाप्रमाणे. यथान्याय न्यायाप्रमाणे. पुढचा प्रश्न पाहूया. कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. या वाक्यामध्ये 5 अशुद्ध शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विरामचिन्हे येतील? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तर 3 विरामचिन्हे येतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? उत्तर आहे कानडी. तर भाकरी हा शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? उत्तर आहे कृष्णाकाठ. तर यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहाल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आभारपत्र. पुढचा प्रश्न पाहूया.
अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 4. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी, संत निर्मळा असे दिलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे विसंगत जोडीचे उदाहरण आहे, विसंगत जोडीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कविता दिलेली आहे, कवितेवरील प्रश्न पाहूया. तर देवाने डोळे का मिटले असावे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. झालेली जीवितहानी पाहून. पुढचा प्रश्न पाहूया. कवितेतील प्रेषित या शब्दाचा अर्थ कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवदूत. पुढचा प्रश्न पाहूया. कवीच्या मते ईश्वराचा वास कोठे असतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेमळ व क्षमाशील व्यक्तीच्या ठाई. पुढचा प्रश्न पाहूया. खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लतिका कन्या. हा पर्याय विसंगत जोडीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अंगाचा तिळपापड होणे. पुढचा प्रश्न पाहूया. विरुद्ध शब्दाची अयोग्य जोडी कोणती? तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आवृत्त परावृत्त. ही जोडी अयोग्य जोडी आहे विरुद्ध अर्थाची. पुढचा प्रश्न पाहूया. उतारा दिलेला आहे, त्यावरील प्रश्न उत्तरे पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 2 व्यक्तींच्या आचार विचारात भिन्नता असते. पुढचा प्रश्न पाहूया. संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण? तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व अ ब क बरोबर आहेत. तर काय आहेत? तर एकमेकांची मते ठाऊक असतात, हट्टी स्वभावाची जाणीव असते, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न पाहूया. उतारानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे? समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची संवाद साधताना दक्षता घ्यावी. पुढचा प्रश्न पाहूया. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धातू साधित विशेषण. पुढचा प्रश्न पाहूया. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे आम्ही पूर्ण वेळ पाण्यात डुंबलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता? तर उत्तर आहे अधिकरण. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. उत्तर आहे वांगे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे आम्हाला उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्ग दिसला. पुढचा प्रश्न पाहूया. शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली या वरील वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य.
पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे ळ. तर फ्रेंड्स, मला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.